साऱ्यांच्या हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो. आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी. जपून या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. बोल रे, आज तुझा फोन आला म्हणजे काहीतरी आनंदाची बातमी असणार. हो साहेब, लावला पत्ता झाल्याचा. पुण्याजवळ एका लॉजमध्ये लपून बसलाय. नक्की ना? हो साहेब. अहो, आतापर्यंत कधी खोटी खबर दिली का तुम्हाला मी? नाही, त्याला उद्याच उचलतो. तुमचा हितचिंतक म्हणून सांगतो. कशाला या फंदात पडताय? नाही म्हणजे या प्रकरणाचा मुलाला काहीही फरक पडत नाही, पण मुलीला पडतो. लग्नाआधी गरोदर, त्यात असं हारलेलं आयुष्य. समाजाचा तरी विचार करायचा. त्याचा विचार तुम्ही नका करू, तो आमचा प्रश्न आहे. आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. साहेब बोला ना. साहेब बोला. साहेब साहेब बोला. अहो बोला ना. साहेब बोला. अहो बोला. साहेब हा बोलतच नाहीये. काय गौरव देशमुख साहेब, भावी आमदारकीची स्वप्न बघताना काय घाणेरडं करून बसला तो. हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये. मग कुणी केलं सांगा ना, कुणी केलं? हे बघा, तुमचे DNA रिपोर्ट्स आमच्याकडे आता येणारच आहेत, पण तुमची जबानी आमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे. तर बऱ्या बोलांनी बोलताय की आम्ही आमच्या पद्धतीने सुरू करू. हे बघा, मी एकदा सांगितलं ना, मी हे केलेलं नाहीये. मग का सारखं विचारताय? ती मुलगी आहे ना, ती मला अडकवू पाहते सगळं. अरे देवा, ऐकलं का साहेब काय म्हणाले? त्या मुलींनी ह्यांना फसवलं. तोंड बघा. आम्ही इतक्या वेळा तुमच्या घरी ये जा केली आहे. कोण कुणाला फसवेल ना, ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. अहो, का स्वतःला आणि आम्हाला जास्त त्रास देत आहे? बोला ना पटपट. बोलणार, पण मी नाही, माझा वकील तोच बोलेल तुझ्याशी. तुला बोलता येत नाही काय? हा, सत्याचा माज आला जास्त तुम्हाला. तुझी बोलते तर मीच चालू.
नमस्कार साहेब. अहो तुमच्याच फोनची वाट बघत होतो. बोला काय म्हणताय? जेवण वगैरे झालं का? अहो मुलाची काही काळजी करू नका. आत्ताच त्यांचं जेवण सुरू होत आहे. काय मारणार नाही हो. अहो यांना कसं मारणार आम्ही? अहो पण काय आहे, त्यांनी जर कबूल केलं नाही तर नाईलाज असतं आम्हाला. तुम्ही पण समजू शकता ना. हो आणखीन एक महत्वाची गोष्ट, मला सारखा फोन करू नका. काय माझा प्रायव्हेट नंबर आहे ना. काय होतं नंतर चौकशी होते हो, मग प्रॉब्लेम होतात. ठेवा आता. हो आदरणीय आमदार साहेब, तुमचे पप्पा. नाही म्हणवते आमचा मुलगा व्यवस्थित आहे का, खूप काळजी वाटते हो तुमची त्यांना. म्हणवते मारणार वगैरे तर नाहीत ना. म्हटलं नाही मारणार म्हणून सांगतो. पटपट बोला नाहीतर मग आम्ही. अगं किती काम करशील, मी करते म्हटलं तरी सुद्धा. अगं अशा अवस्थेत काम करायचं नसतं, नुसता आराम करायचा असतो. आई तुला एक सांगू, तू असं सोबतच म्हटलं ना की केस जिंकल्यासारखं वाटतं बघ. आणि पोलिसही अगदी वेळेवर घेऊन आलेत बघ त्याला. खरंय ग बाई, देव करो आणि सगळं व्यवस्थित हो. माझी मुलगी सुखात राहिली की बस. तू किती माझ्या सुखाचा विचार करतेस ना, आणि मी एकदाही नाही केला. आधी मला प्रत्येक निर्णयात तुझी गरज लागायची. कुठलाही निर्णय मी तुला विचारल्याशिवाय कधीच घेतला नाही ग. मग माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय मी एकटीने कसा घेतला? असं नाही की तुझा विचार नाही आला, पण का माहित त्यावेळेला नाही सुचलं मला. आणि त्याच्या गोड गोड बोलण्याचा माझ्या मनावर एवढा परिणाम झाला होता की आई मला नाहीच सांगतायत. पाच गवाळा, मला कळत नाही का ते? अगं जे झालं ते झालं, पण आता तू पुढे काय करायचं ठरवलंयस? ठरवलंय मी, पण तुझी जर साथ असेल तरच मी तुला सांगणार. परक्या माणसांवर विश्वास आणि आईवर नाही हो ग. अगं तसं म्हणायचं नव्हतं ग मला. म्हणजे माझ्या निर्णयाला जर का तुझा होकार असेल ना तरच मी सांगेन. अगं पण मग काय आहे ते तरी सांग. माझ्यामुळे तुझी खूप बदनामी झाली. येता जाता लोक तुला टोमणा मारतात हे माहित नाही का मला. म्हणून मी निर्णय घेतलाय आश्रमात जाऊन राहायचं. अगं दीपक सांगत होते तिथे माझ्यासारख्या बऱ्याच मुली राहतात आणि तिथलं वातावरणही खूप चांगलं आहे. अगं काय झालं? अगं अशी का रडतेस तू? अगं रडू नको तर काय करू? काय बोलतेस तू हे? अगं आई जिवंत असताना तू आश्रमात राहणार? आणि अगं मी लोकांबद्दल कधीतरी बोलले का तुला? मी लोकांसाठी नाही जगत, माझ्या मुलीसाठी जगते. आणि मी आयुष्यभर तुला सांभाळेन. सॉरी, चुकलं माझं. यापुढे असं नाही बोलणार. आता मी माझ्या आईची खूप सेवा करणार. त्याची काही गरज नाहीये. मी तुला इथे राहूच देणार नाही. अगं इथे नाही, आश्रमात नाही, मग कुठे? तुझ्या नवऱ्याच्या घरी. आई काय बोलतेस ते कळतंय ना तुला? अगं मी प्रेग्नेंट आहे आणि आपली किती बदनामी झाली आहे माहिती आहे ना तुला? अगं पण कोणीतरी येईलच ना जो तुझ्या विचारांवर मनावर प्रेम करेल. अगं कशाला हवाय कोणी? मला फक्त आणि फक्त तूच हवीस. अगं
बाळा. अगं मी काय तुला आयुष्यभर पुरणार आहे का? उभं आयुष्य पडलंय ग तुझ्या पुढे आणि मी तुला आयुष्यभर पुरणार आहे? मी कितपर्यंत तुझी सोबत करणार? आई, आत्ता बोललीस, यापुढे असं बोलायचं नाही हा. आणि मी ठरवलंय, माझं संपूर्ण आयुष्य मी समाजसेवेत लीन करणार आहे. आणि मला नाही करायचं लग्न बिग्न. समाजसेवेचं कसं आलंय तुझ्या मनात? ते आलंय माझ्या ध्यानात. अगं तसं काहीच नाहीये. अगं ते कुठे, मी कुठे. आणि माझ्यावर जी परिस्थिती आली ना, ते इतर मुलींवर येऊ नये म्हणूनच मी करणार आहे समाजसेवा. तुझ्यासाठी मस्त चहा ठेवते. दमलीस ना तू? आलीच मी, बस. बोलताय? बोलतो बोलतो बोलतो. मीच केलं हे सगळं. म्हटलं की थोडे दिवस फिरवीन तिला आणि मग सोडून देईन, पण गळ्यातच पडायला लागली ती. मग तसंच सोडलं आणि निघून आलो. रे, इतक्या चांगल्या घरातली मुलगी आहे ती. तुला लाज नाही वाटला काय करताना? तुम्हा श्रीमंतांना गरीब घरातल्या मुली म्हणजे काय वैश्या वाटतात? अरे तुमच्यापेक्षा जास्त अब्रू जपतात त्या. माझ्या जर हातात असतं ना, तुला कोर्टात नेण्यापेक्षा ना इथेच ठोकला असता. ही जबानी लिहून घ्या. साहेब, साधा का स्पेशल लिहू? तर तुम्ही हे पहिल्यांदा करताय. आणि आज विचारण्यासारखी गोष्ट काय, ही साधी माणसं नाही आहेत, खूप स्पेशल माणसं आहेत. त्या ते आमदारांचे चिरंजीव आणि गृह मंत्रालयातून यांचा जामीन रद्द झालाय. त्यामुळे ना साधी नाही, 5 स्टारची ट्रीटमेंट दिली पाहिजे. कळलं ना? समजलं साहेब? मला नाही समजलं. सांगतो. पहिला प्रश्न, का पळवलंस तिला? दुसरा प्रश्न, कधी पळवलंस तिला? का पळवलंस तिला? का पळवलंस? सांगतो साहेब. का पळ का? फक्त थोडे दिवस मजा करण्यासाठी तिला पळवलं. 6 महिने झाले याला. थोडं तिला फिरवीन आणि मग तिला सोडून देईन. पण गळ्यातच पडली हो. माफ करा साहेब, पुन्हा नाही करणार. साहेब सोडा ना साहेब. साहेब माफ करा, तो पुन्हा नाही करणार साहेब. साहेब माफ करा, सोडून द्या. सादर झालेले सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून हे कोर्ट या निर्णयावर पोहोचले आहे की गौरव देशमुख यांनी श्रुती गाडगे यांना नकळत आमिष दाखवून तिची फसवणूक केली आहे. तरी या खटल्याचा निकाल पुढील कारवाईत देण्यात येईल. आमदार साहेब, आजच्या युक्तिवादाने सिद्ध झालंय की तुमच्या मुलाने गंभीर गुन्हा केलाय. यावर तुमचं मत काय? तुम्ही राजीनामा द्याल का? अहो, राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. मी आज तुमच्या समोर, ह्या मीडिया समोर असं जाहीर करतो, ह्या मुलींनी जर का केस मागे घेतली ना, तर
तर माझ्या मुलाचं लग्न मी हिच्याशी लावून देईन. मुलावरचा गुन्हा सिद्ध होतोय म्हटल्यावर हे पळवाट शोधणारच. आणि तुमच्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा मी आजन्म एकटी राहील. तुला गरज नसेल, पण मुलाला वडिलांची गरज असते. त्याचा विचार तुम्ही नका करू. मी समर्थ आहे माझ्या बाळाला सांभाळायला. आता तुम्ही राजीनामा देणार का? अहो, यांना राजीनामा द्यावाच लागेल. शिवाय सरकारी गाडी आणि बंगला सोडून आता दुसऱ्या सरकारी घरात जावं लागेल. कारण या प्रकरणात श्रुती यांना त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केलाय आणि हा गुन्हा त्यांनी कबूल केलाय. याचं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. हा पुरावा झाला. अटक करण्यासाठी वॉरंट लागतं. काय साहेब, आजच भरती झालोय का? कदम, वॉरंट द्या. आ गया वॉरंट. डायरेक्ट गृह मंत्रालयातून आलंय. आणि काय साहेब, बरेच दिवस झाले तुम्ही तुमच्या मुलाला भेटला पण नसेल ना. आता आज जा आणि बऱ्याच गप्पा मारा त्याच्याबरोबर. मोरे, कदम त्यांना घेऊन जा. येतो मी. थँक्यू सर. थँक्स टू यू मॅडम. येतो मी. नमस्कार. या सगळ्यातून श्रुतीला न्याय मिळाला खरा, पण तिच्या वागण्याचं समर्थन होऊ शकतं का यावर मॅडम तुमचं काय मत आहे? नाही, आम्हाला श्रुतीच्या वागण्याचं समर्थन अजिबात करायचं नाही. आमचा लढा होता तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये श्रुतीची पण तेवढीच चूक आहे. मला एक कळत नाही, एवढ्या शिकल्या सवरलेल्या मुली या अशा आकर्षणाला बळी कशा पडतात? हो ना, आजकालच्या मुली शिकलेल्या आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना सतर्कतेनं आणि नीट विचार करून घेतले पाहिजे. मला असं वाटतं की आपला समाज अजूनही या प्रश्नांकडे ना गांभीर्यानं बघत नाहीये. आपण आधी पाश्चात्यांचं अनुकरण करणं थांबवलं पाहिजे. आपली संस्कृती ही भारतीय आहे. आपण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत. लग्न आधी असे संबंध ठेवणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. यात थँक्यू. बरं श्रुती, याच्या पुढे तू काय करणार आहेस? यापुढे मी माझ्यासारख्या फसलेल्या मुलींना न्याय मिळवून देणार आणि कुणीही मुलगी अशी फसू नये म्हणून काम करणार. अगं पण श्रुती, हे झालं सामाजिक कार्य. तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय? तुझ्या बाळाचं काय? माझं वैयक्तिक आयुष्य आता माझं आणि माझ्या बाळाचं. आणि अशा अवस्थेत कोण माझ्याशी लग्न करणार? आणि कुणी केलं तरी मी कसा विश्वास ठेवणार कुणा परक्यावर? परक्या माणसांवर नाही, पण आपल्या माणसाने विश्वास ठेवू शकतेस ना तू. नाही, सहानुभूती नाही, पण मला तुझा स्वभाव आवडला. मला तुझ्याशी लग्न करायचं. तुझ्या बाळासही स्वीकारायला तयार आहे मी. अरे वा. संपदा, आपल्याला यश तर मिळालं, पण लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. खरंय ग. म्हणजे मला असं वाटतं ना, यश म्हणजे नुसता आनंद नाही, तर जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे, नाही का? हो अगं, पण या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण तिघींनी आता ज्यांना कुणाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे त्यांना मदत करायला नको का?
येस, खरंय. म्हणजे माझ्याही मनात हेच चालू होतं मगासपासून की बघ ना, इतके वर्ष कुटुंबाकरता सगळं काही केलं, अगदी जबाबदारीने सगळं पार पाडलं, मग आता समाजाकरता सुद्धा थोडंसं काहीतरी करूया ना. हो, खरं तर ही इच्छा निर्माण होणं, हे यश मिळालं ना, हेच कारण आहे यासाठी. येस, हो ना, खरंय. काय ग, तुझा आता मराठीचा क्लास होता का? नाही का? नाही, एवढा मराठीचा उद्धार करतोय आपण म्हणून म्हटलं. काय ग? ए, पण यामुळे आपण या सर्व गोष्टींचा विचार करतोय हे महत्वाचं नाहीये का? आणि आता आपण मागे फिरायचं नाही. मला यांनी परवानगी दिली, तुझं काय? अगं, मला यांनी कधी विरोध केलाच नाही, तर परवानगीचा काय संबंध येतो? अगं, तुला विद्याचा फोन आला होता? हो, आला होता. आज येऊ शकणार नाहीये. अगं, पण प्रिन्सिपलची परवानगी? अगं, तिने अर्ज दिलाय आणि तिला मिळणार नाही परवानगी, असं होईल का? ते तर आहेच म्हणा. मी काय बोलत बसले, चल, माझा इंग्लिशचा तास आहे. माझी लेक्चर संपली आहे आणि शुभम घरी वाट बघत असेल, मी निघते. हो, शुभम का राकेश? ए, काहीतरी काय बोलतेस? चल चल निघ. पण आहेस ना? अरे, असं कसं? खरं तर काकू, तुम्हाला सांगायला काही हरकत नाहीये, तिचं लग्न ठरलंय आणि तिच्या घरच्यांनी तिचं शिक्षण बंद करायचा निर्णय घेतलाय. अगं, त्यात काय एवढं? तिला लग्नानंतर सुद्धा शिकता येईलच ना. होय काकू, तिचं वयही फार कमी आहे आणि नवऱ्या मुलाचं वय 20 वर्षाने जास्त आहे. काळ बदलला, प्रगती झाली असं आपण म्हणतो, पण यांचे विचार आहेत ना, ते मागासलेलेच राहिले. अरे, मुलगी म्हणजे काय समजतात का ही माणसं? मला हेच कळत नाही. बघ ना, आधीच मुलीचा जन्म नकोय आणि तिचं आता जगणंही हरपून टाकतायत ही स्वार्थी माणसं. आता ते माझं लग्न करू पाहतात, ते सगळं वैभव परत मिळवण्यासाठी. ताई, ताई, मला नाही करायचंय हो त्यांच्या बरोबर लग्न. ताई, मला वाचवा प्लीज, मी पाया पडते तुमच्या. तुम्ही ना मला इथून घेऊन जा.